Hello students, welcome to biology channel. आज आपण जो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या टॉपिक मधलं जो पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसचा पार्ट पाहतोय. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म बघितली, डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ पाहिलेला आहे, डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ पण पाहिलेला आहे. आता आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फ्रूट हा पार्ट बघायचा आहे. तर सीडचं जे इम्पॉर्टन्स आहे, फ्रूटचे जे इम्पॉर्टन्स आहेत हे आपण पाहणारच आहे. पहिल्यांदा सीड कशी डेव्हलप होते, फ्रूट कसं डेव्हलप होतं हा पार्ट आपण बघणार आहे. सो डेव्हलपमेंट ऑफ सीड. डेव्हलपमेंट ऑफ सीड. पहिल्यांदा सीडची डेव्हलपमेंट कशी होते हे बघूया. आता एक्झॅक्टली सीड म्हणजे काय असतं पहिल्यांदा त्याची व्याख्या बघूया. पण सीड तयार होते कोणापासून हे आपल्याला कळालेलं आहे. पुन्हा एकदा बघा, हा स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी आणि याच्या इनसाइडला असतो ओव्ह्यूल. हे फिमेल सेक्स ऑर्गन आहे, याला आपण कार्पेल म्हणत असतो. आणि स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी अँड ओव्ह्यूल. पोलन ग्रेन हवेतून इथे येतो, याला आपण पॉलिनेशन म्हणतो. तो पडल्यानंतर जर्मिनेट होतो, पोलन ट्यूब तयार होते, ती स्टाईल मधून खाली येते, ओव्ह्यूल मध्ये जाते आणि मग मेल आणि फिमेल गॅमेट एकमेकाला कंबाईन होतात, याला आपण फर्टिलायझेशन म्हटलं. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे बदल होतात ते पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. आणि याच्यामध्ये हे जे ओव्ह्यूल आहे, या ओव्ह्यूल पासून तयार होते सीड आणि ओव्हरी पासून तयार होतं फ्रूट. सो सीड इज डेव्हलप्ड फ्रॉम ओव्ह्यूल आफ्टर फर्टिलायझेशन. आणि म्हणून याची व्याख्या तयार होते फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल. fertilized ovule is called as seed. एक एमसीक्यू पण तयार झालेला आहे, वन सेंटेन्स तयार झालेला आहे. फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज. सो फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज सीड. किंवा याला असंही म्हटलं जातं रायपनड ओव्ह्यूल आफ्टर फर्टिलायझेशन. Fertilization is called as ovule. इथं रायपनड ओव्ह्यूल हा शब्द महत्वाचा आहे. रायपनड याचा अर्थ मॅच्युअर झालेला असतो, परिपक्व झालेला असतो. थोडक्यात आपण त्याला पिकलेला म्हणतो. राईप होणे म्हणजे पिकणे. फर्टिलायझेशन नंतर ओव्ह्यूल मॅच्युअर होतो, राईप होतो आणि त्याचं रूपांतर सीड मध्ये होतं. ओके, चला व्याख्या आपण बघितलेले. आता ही जी सीड पार्ट आहे, या सीडची डेव्हलपमेंट होते कशी हेही बघूया आपण. सो डेव्हलपमेंट ऑफ सीड. सीडचं जे आवरण असतं, सीडचे जे पार्ट्स ऑफ सीड म्हणून आपण पार्ट्स ऑफ सीड. सीडचे दोन महत्वाचे पार्ट असतात. एक असतो सीड कोट, सीड कोट, आणि दुसरा असतो एम्ब्रिओ. सीड कोट अँड एम्ब्रिओ. सीड कोट म्हणजे बी वरचं जे आवरण असतं त्या आवरणाला म्हणायचं सीड कोट. आणि त्याच्या इनसाइडला असतो तो एम्ब्रिओ, की ज्याची आपण डेव्हलपमेंट अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितले. हा जो सीड कोट असतो, ह्या सीड कोटला दोन आवरण असतात. एक असतं टेस्टा आणि दुसरं असतं टेगमेन. टेस्टा अँड टेगमेन. सो टेस्टा इज अ आउटर, टेगमेन इज अ इनर. टेस्टा is a thick, tegmen is a thin.
टेस्टा is a hard, tegmen is a membranous. This testa is formed from outer integument. Outer integument. म्हणजे वयूलचं सगळ्यात बाहेरचं आवरण असतं, याला आपण म्हणतो आउटर इंटिग्युमेंट. आणि ह्या आउटर इंटिग्युमेंट पासून काय तयार झालेला असतो? टेस्टा, बीचं बाहेरचं आवरण. थोडक्यात वयूलचं बाहेरचं आवरण हे बीचं बाहेरचं आवरण असतं, याला म्हणायचं टेस्टा. आणि टेगमेन इज फॉर्म्ड फ्रॉम इनर इंटिग्युमेंट. इनर इंटिग्युमेंट म्हणजे आतील आवरणापासून तयार होतो टेगमेन, बाहेरच्या आवरणापासून तयार होतो टेस्टा. हे एमसीक्यू पण आहे. सो आफ्टर फर्टिलायझेशन आउटर इंटिग्युमेंट इज कन्वर्टेड इनटू, सो आउटर इंटिग्युमेंट इज कन्वर्टेड इनटू टेस्टा and inner integument is converted into tegmen. So testa and tegmen both collectively called as seed coat. Both collectively called as seed coat. म्हणजे बीचं आवरण तुम्हाला कळालं, बीचं आवरण कसं तयार होतं हे तुम्हाला कळालं. आता याच्यात एम्ब्रिओ पार्ट असतो, सीडच्या इनसाइडला पार्ट असतो तो एम्ब्रिओ. हा एम्ब्रिओ अगोदरच आपण बघितलं की झायगोट पासून डेव्हलप झालेला काय असतो? एम्ब्रिओ. मग या एम्ब्रिओ मध्ये 3 पार्ट असतात. एक प्ल्युम्युल असतो, दुसरं क्वाटिलिडॉन असतात, मग तो एक असेल किंवा अनेक असेल, आणि रॅडिकल असतो. सो एम्ब्रिओ इज फॉर्म्ड फ्रॉम झायगोट हॅव्हिंग 3 पार्ट, प्ल्युम्युल, क्वाटिलिडॉन अँड रॅडिकल. म्हणजे प्ल्युम्युल पासून तयार होत असते शूट सिस्टीम, रॅडिकल पासून तयार होते रूट सिस्टीम, आणि क्वाटिलिडॉनचं जे फंक्शन असतं सप्लाय फूड, प्रोटेक्शन, हे 2 फंक्शन असतात. सो दिस इज अबाउट एम्ब्रिओ. म्हणजे सीडचे तुम्हाला वेगवेगळे पार्ट्स कळाले. आम्हाला हे कळालं की डेव्हलपमेंट ऑफ सीड होत असताना वयूलचं बाहेरचं आवरण असतं त्याच्यापासून तयार होतो टेस्टा, वयूलचं आतील आवरण असतं त्याच्यापासून तयार होतं टेगमेन, आणि जो झायगोट असतो त्या झायगोट पासून काय तयार झालेला असतो? एम्ब्रिओ. सो झायगोट इज कन्वर्टेड इनटू एम्ब्रिओ. म्हणजे हे जर आपण स्ट्रक्चर मध्ये बघितलं, आपण दोन्ही स्ट्रक्चर बघूया, डायकॉट सीडचं पण स्ट्रक्चर बघूया आणि मोनोकॉट सीडचं पण स्ट्रक्चर बघूया. सो ओव्यूल इज कन्वर्टेड इनटू सीड, outer integument is converted into testa, inner integument is converted into tegmen, testa plus tegmen is equal to seed coat, and embryo having 3 parts, plumule, cotyledon and radicle. आता आपण एक डायकॉट सीडचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघूया. एक डायकॉट सीड आहे, हे त्याचं सगळ्यात बाहेरचं आवरण आहे. याला म्हणायचं टेस्टा. त्याच्या आतील एक आवरण असतं, टेगमेन. ओके, या दोघांना एकत्रित म्हणायचं सीडकोट. आता याच्यामध्ये हा जो सेंट्रल पार्ट असतो, या साईडला एक कॉटिलिडॉन असतो, डायकॉट सीड आहे, 2 कॉटिलिडॉन असणार, या साईडचा एक कॉटिलिडॉन असतो. सो दीज आर दी कॉटिलिडॉन्स. त्याचा हा वरच्या साईडला जो पार्ट डेव्हलप झालेला असतो अप्पर साईडला,
याला म्हणायचं इपिक्वाटाईल. काय म्हणायचं? इपिक्वाटाईल. या इपिक्वाटाईलच्याच अपवर्ड साईडला असतो प्लिव्ह्यूल. सो डेव्हलप इनटू प्लिव्ह्यूल. याच्यापासून पुढे शूट सिस्टीम तयार होते, खोडाचा पार्ट तयार होत असतो. हा जो उरलेला पार्ट असतो लोअर साईडला, याला म्हटलं जातं हायपोकॉटाईल. हायपोकॉटाईल. आणि हायपोकॉटाईलच्या खालच्या बाजूला जो पार्ट असतो तो असतो रॅडिकल. So this is the bean seed, that means dicot seed. So this bean seed is a non-endospermic seed, कारण या सीड मध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहिलेला नसतो. आपण एंडोस्पर्म नुसार सीडचे टाइप्स बघणार आहेत. सो दिस इज दी नॉन endospermic seed. Why it is non-endospermic? Name indicates its meaning. Endosperm is absent. Endosperm absent. काय एंडोस्पर्म absent असतो? म्हणजे तो तयारच झालेला नसतो का? तर तो तयार झालेला असतो आणि तो पूर्ण एंडोस्पर्म एम्ब्रिओ डेव्हलप होत असताना ऍब्सॉर्ब करून घेतला जातो, शोषून घेतला जातो. याचा अर्थ एंडोस्पर्म शिल्लक राहिलेला नसतो. आणि ज्या बी मध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहिलेला नसतो त्या बीला म्हणायचं नॉन एंडोस्पर्मिक सीड. कोणती सीड आहे? डायकॉट सीड आहे. एक्झाम्पल आपण दिलेलं इथं बीन सीड आहे. दुसरं, याला असंही म्हटलं जातं एक्स अल्ब्युमिनस सीड. एक्स अल्ब्युमिनस सीड म्हणजे नॉन एंडोस्पर्मिक सीडलाच म्हणायचं एक्स अल्ब्युमिनस. एक्स मीन्स अब्सेंट, अल्ब्युमिनस नसतो. अल्ब्युमिन मीन्स एंडोस्पर्म. सो अल्ब्युमिन इज अब्सेंट. आणि अशा बीन मधल्या नॉन एंडोस्पर्मिक सीड मध्ये आपण बीन सीडचं एक्झाम्पल की जे डायकॉट साठी बघितलं. सो दिस इज द डायकॉट सीड. तुम्हाला असं विचारलं जातं ड्रॉ अ नीट अँड लेबल्ड डायग्राम ऑफ डायकॉट सीड, किंवा नीट साठी ही डायग्राम दिली जाते. तुम्हाला या ठिकाणी लेबल्स न देता एबीसीडी दिलं जातं आणि त्या एबीसीडीचा करेक्ट सिक्वेन्स आहे तो तुम्ही आयडेंटिफाय करायचा असतो. नीट मध्ये डायग्राम काढायची नाहीये, पण एबीसीडी दिलेला सिक्वेन्स तुम्ही प्रॉपर आयडेंटिफाय केला, यू गॉट दी 4 मार्क्स. एक एमसीक्यू आपल्याला 4 मार्क्स मिळवून देत असतो. जे डायग्राम सुद्धा एमसीक्यू साठी महत्वाचे असते. सो दिस इज दी डायकॉट सीड. ओके, आता आपण मोनोकॉट सीडचं पण स्ट्रक्चर बघूया. स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉट सीड. बघा, एक मोनोकॉट सीड आहे. या मोनोकॉट सीड मध्ये आपण एक मेजची सीड घेतलेली आहे. मेज सीड इज अ मोनोकॉट सीड. आता याच्यामध्ये मात्र बाहेरचा सीड कोट असतो आणि फ्रूटचं आवरण असतं. हे एकत्र जोडलेलं असतं, फ्यूज झालेलं असतं. जसं आपण डायकॉट मध्ये बघितलं की टेस्टा टेकमेंग वेगळं असतं, फळाचं आवरण वेगळं असतं. इथं मात्र सीडचा कोट आणि फ्रूटचं आवरण आपण पेरिकार्प म्हणतो, ते एकत्र फ्यूज्ड असतात. आणि म्हणून आपण असं म्हणूया सीड कोट प्लस पेरिकार्प.
पेरिकार्प हे फळाचं आवरण असतं, याला म्हणायचं पेरिकार्प, आणि सीड कोट एकत्र जोडलेलं असतं, फ्युजड असतं. दुसरं, याच्या इनसाइडला एक स्पेशल टाईपचं प्रोटीन असतं. इनसाइडला एक प्रोटीनचा लेअर असतो, अलियुरॉन लेअर म्हटलं जातं. अलियुरॉन लेअर इज अ मेडअप ऑफ अलियुरॉन प्रोटीन. अलियुरॉन प्रोटीन हा जो लार्ज पार्ट दिसतो हा आहे एंडोस्पर्म. याच्यात स्टार्च साठवलेलं जातं, स्टार्ची एंडोस्पर्म असतो. सो दिस इज द एंडोस्पर्म. एंडोस्पर्म. So mature seed contains endosperm and that's why it is a endospermic seed. Endospermic seed because endosperm present. का प्रेझेंट असेल? मगाशी आपण बघितलं डायकॉट मध्ये एंडोस्पर्म अब्सेंट होता. का अब्सेंट होता? इट इज कम्प्लिटली ऍब्सॉर्ब बाय embryo for development, but in case of monocot, endosperm is partially used by the embryo, not completely, partially used by the embryo. आता मला सांगा, एकूण एम्ब्रियो एंडोस्पर्मच्या छोटा पार्ट जर वापरलेला असेल तर बराचसा एंडोस्पर्मचा पार्ट शिल्लक असतो. याचाच अर्थ मॅच्युअर सीड मध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट आहे आणि म्हणून या सीडला काय म्हणायचं? एंडोस्पर्मिक सीड. मग मला सांगा, एंडोस्पर्मला आपण अल्ब्युमिनसच म्हणत असतो. सांगा, अल्ब्युमिन प्रेझेंट आहे आणि दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अल्ब्युमिनस सीड बिकॉज अल्ब्युमिन इज प्रेझेंट. एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, मेच सीडचं एक्झाम्पल इथं आपण घेतलेलं आहे. बघा, सीडकोट आणि पेरिकार्प एकत्र जोडलेले आहेत. लार्ज हा इनसाइडचा पार्ट दिसतो, एंडोस्पर्म आहे, याच्यात स्टार्च साठवलेला असतो, फूड मटेरियल साठवलेला असतो, न्यूट्रिटिव्ह पार्ट असतो. एक स्पेशल टाईपचं प्रोटीनचा एक लेअर असतो याच्यामध्ये, याला अलियुरॉन लेअर म्हटलं जातं कारण त्याच्यात अलियुरॉन प्रोटीन असतं. आणि हा जो लोअर पार्ट असतो याच्यामध्ये असतो एम्ब्रियो. याच्यामध्ये असतो एम्ब्रियो. आता ह्या एम्ब्रियोचं जर स्ट्रक्चर आपण पाहायचं म्हटलं तर त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला असे वेगवेगळे पार्ट्स पाहायला मिळतात. आता हा जो लार्ज सेंट्रल पार्ट आहे, हा लार्ज सेंट्रल पार्ट असतो, याला म्हणायचं स्कुटेलम. स्कुटेलम. तुम्हाला आता क्लिअर झालेला आहे कन्सेप्ट. मोनोकॉट मध्ये जो सिंगल कॉटिलिडॉन असतो, शिल्ड शेप्ड असतो, प्रोटेक्टिव्ह असतो, कॉल्ड एज स्कुटेलम, इज नथिंग बट कॉटिलिडॉन. इज नथिंग बट कॉटिलिडॉन. ओके, हा कॉटिलिडॉनचा पार्ट. किती कॉटिलिडॉन आहे? एकच असतो, सिंगल असतो, वन असतो. दॅट्स वाय इट इज अ मोनोकॉट सेट. आता हा कॉटिलिडॉन सेंट्रल ऍक्सिसला झाल्यानंतर हा जो वरचा पार्ट असतो याला म्हणायचं प्ल्युम्युल. काय म्हणायचं? प्ल्युम्युल. इट कन्वर्ट इनटू शूट. शूट इनिशिएशन म्हटलं त्याला. हा जो प्ल्युम्युल आहे, हा प्ल्युम्युल असतो, त्याच्या बरोबर खालच्या बाजूला रॅडिकलचा पार्ट असतो. रॅडिकल कन्वर्ट इनटू रूट सिस्टीम, रिस्पॉन्सिबल फॉर रूट सिस्टीम किंवा रूट इनिशिएशन म्हणायचं. ओके, आता अजून दोन एमसीक्यू महत्वाचे आहेत त्याच्यात. प्ल्युम्युलच्या बाहेरच्या बाजूचं जे आवरण असतं, सो प्ल्युम्युल इज कव्हर्ड बाय स्पेशल प्रोटेक्टिव्ह लेअर called as कोलिओप्टाइल. कोलिओप्टाइल हा शब्द खूप महत्वाचा आहे. कोलिओप्टाइल इज अ प्रोटेक्टिव्ह लेअर अराउंड दी प्ल्युम्युल. आणि त्याचबरोबर रॅडिकल वरती सुद्धा एक आवरण असतं बाहेरच्या बाजूला, याला म्हणायचं कोलिओरायझा. कोलिओरायझा. हे असं लक्षात ठेवा, रायझा मीन्स रायझॉइड, रायझॉइड्स मीन्स रूट. म्हणजे रूटच्या बाहेरच्या, रॅडिकलच्या बाहेरच्या आवरण आहे ते कोलिओरायझा आहे
आणि प्ल्युम्यूलच्या बाहेरचं असतं ते कोलिओप्टाईल असतं. आणि अशा पद्धतीनं हा या ठिकाणी जो तयार झालेला पार्ट आहे हा एम्ब्रिओचा पार्ट आहे. सो दिस इज दी पार्ट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ. म्हणजे तुम्हाला इथं मेज सीड तयार झाली, मोनोकॉट सीड तयार झाली. त्या मोनोकॉट सीडचे सगळे पार्ट्स बोर्डवरती बघितले. मगाशी आपण डायकॉट सीड बघितले होती, त्या डायकॉट सीडचे पण सगळे पार्ट्स आपण अभ्यासलेले होते. आणि हे आफ्टर फर्टिलायझेशन कसं डेव्हलप होतं तर लक्षात ठेवायचं, ओव्ह्यूल पासून सीड तयार होतं, आउटर इंटिग्युमेंट पासून टेस्टा तयार होतो, म्हणजे बीचं बाहेरचं आवरण, आउटर लेअर ऑफ सीड. इनर इंटिग्युमेंट आहे, याच्यापासून टेगमेन तयार होतं, म्हणजे इनर लेअर ऑफ सीड. या दोघांना एकत्रित काय म्हटलं जातं, सीड कोट. सीड कोट काय, या दोन सीड मधले डिफरन्स काय काय आहेत हे आपण बघणार आहे. काही वेळा मॅच्युअर सीड मध्ये न्यूसेलसचा पार्ट शिल्लक राहिलेला असतो, न्यूसेलस रिमेन्स. हा न्यूसेलसचा शिल्लक राहिलेला पार्ट असतो, याला म्हटलं जातं पेरिस्पर्म. हे सगळे इम्पॉर्टंट एमसीक्यूज आहेत. सो ओव्ह्यूल इज कन्वर्टेड इनटू सीड, outer integument is converted into testa, inner integument is converted into tegumen, nucellus remain is called as perisperm. ओव्ह्यूलचं मायक्रोपाईल एंड असतं, मायक्रोपाईल प्रोड्यूस सीड पोअर. त्या बीला एक छिद्र शिल्लक राहतं, मायक्रोस्कोपिक होल शिल्लक राहतो, विच इज युजफुल फॉर एंट्री of water and oxygen during germination. म्हणजे बी जेव्हा रुजणार आहे, जर्मिनेट होणार आहे, तेव्हा त्या बी मध्ये बाहेरून पाणी आणि ऑक्सिजन आत येण्यासाठी त्या बीला एक मायक्रोस्कोपिक होल असतो. तो कशापासून तयार झालेला असतो, ओव्ह्यूलचं होल असतो, मायक्रोपाईल त्याच्यापासून तयार झालेला असतो. आणि या अशा पद्धतीनं डायकॉट आणि मोनोकॉट सीड या तयार झालेल्या आहेत, डेव्हलप झालेल्या आहेत फ्रॉम ओव्ह्यूल, डेव्हलप्ड फ्रॉम ओव्ह्यूल. आता ह्या दोन सीड मध्ये काय काय डिफरन्सेस आहेत हेही बघूया आपण. स्ट्रक्चर कळलेलं आहे, ओके, सोपा पार्ट आहे. दोन्ही सीडचा आपण डिटेल स्ट्रक्चर अभ्यासलेले आहेत. आता या स्ट्रक्चर नंतर आपल्याला काय समजलेलं आहे हे आपण डिफरन्स मध्ये इन शॉर्ट लिहिणार आहोत. बघूया, डायकॉट सीड, मोनोकॉट सीड. ओके, यालाच आपण म्हणत असतो एंडोस्पर्मिक सीड, नॉन एंडोस्पर्मिक. याला असंही म्हटलं जातं अल्ब्युमिनस, मोनोकॉटला अल्ब्युमिनस म्हणायचं कारण अल्ब्युमिन प्रेझेंट असतो. याला नॉन अल्ब्युमिनस, इट इज अल्ब्युमिनस. ओके, सांगा याच्यामध्ये कॉटिलिडॉन्स असतात, किती असतात, 2. सो 2 कॉटिलिडॉन्स. हियर 1 कॉटिलिडॉन, राइट. सो कॉटिलिडॉन्स आर थिक कॉटिलिडॉन्स.
Why cotyledons becomes thick? Due to storage of food, because whole endosperm is absorbed and stored in cotyledon. That's why cotyledon becomes thick. But in case of monocot, endosperm is always present. It is not completely absorbed, so cotyledon remains thin. Thin cotyledon. ओके. याचं एक्झाम्पल जर बघितलं तर पी आहे, बीन आहे, ग्राउंडनट आहे, जे डायकॉट आहे. याचं एक्झाम्पल आहे मेज आहे, फीट आहे,